दादा, आघाडीच्या सरकारामध्ये समझोता करणं हे अभिप्रेत असतं की ते दोन पावलं कुणीतरी मागे गेलं पाहिजे, दोन पावलं कुणीतरी समन्वयाने साधली पाहिजे. परंतु तुमचं एक असं मत असतं कायम की जसं पश्चिम बंगालमध्ये तिथल्या प्रादेशिक पक्षाने आपलं एक वजन निर्माण केलं, मुलायम सिंग यादवांनी उत्तर प्रदेशामध्ये जसं एक हाती सत्ता आणली, ओरिसामध्ये बिजू जनता दल जसं एक हाती सत्ता आणतं, किंवा साऊथमधल्या राज्यामध्ये जयललिता असतील किंवा AIADMKचे करुणानिधी असतील, अशा ज्या सत्ता येतात आणि दिल्लीमध्ये आपलं एक वजन वापरतात, आपल्या दिल्लीमध्ये आपलं एक स्थान निर्माण करतात. महाराष्ट्रात तुम्हाला असं राष्ट्रवादीला आतापर्यंत काय यश आलं नाही, कारण चौथी निवडणूक येते, 8 आणि 10 म्हणजे आपण उलट कमी होत आलेलो आहे. ते यश का आलं नाही? कारण दुसरी फळी जी आहे ती कुठेतरी कमी पडते. आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी केला. काय होतं, जाणीवपूर्वक कधी कधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टार्गेट करून त्यांच्या असणाऱ्या जी लिडरशिप आहे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि त्यांची प्रतिमा जनमानसामध्ये मलिन करायची. इथं इतक्या 1000 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे, तिथं तितक्या 1000 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे, पुरावे द्यायचे नाही, काही नाही, वेळ मारून न्यायची. तेवढ्या निवडणुकी पुरतं एक जी शक्तीस्थळ असेल किंवा जे प्रमुख लोक असतील त्यांच्यावर हल्ला करायचा. पाठीमागच्या काळामध्ये अशाच प्रकारचा प्रयत्न आदरणीय पवारसाहेब एका काँग्रेसचे नेते असताना 1994-95 सालामध्ये झालेला होता. त्याला काही प्रमाणामध्ये यश त्या ठिकाणी आलं आणि त्याच्यामुळे ही पद्धत अलीकडे आपल्याला पाहायला मिळते. वास्तविक आमच्या जनतेला आव्हान आहे की उद्याच्याला कोणी भ्रष्टाचार केलेला असेल तर भ्रष्टाचार करणाऱ्याला जे काही कडकमधलं शासन असेल, जो आपला कायदा आहे, नियम आहे, घटना आहे, जे सांगते त्या पद्धतीनं त्यांना शासन झालंच पाहिजे. भ्रष्टाचार करणाऱ्याचं समर्थन कदापि कुणीही त्या ठिकाणी करता कामा नये. बरोबर. परंतु जाणीवपूर्वक एखाद्याला बदनाम करण्याच्या करता तोच मुद्दा सांगत त्यांची लोकांच्या मध्ये गैरसमज निर्माण करायचं हेही बरोबर नाही. महामोर्चाच्या निमित्तानं तुम्ही आता प्रश्न विचारला, महामोर्चामध्ये कोण आहे? एकेकाळी एकमेकाच्या बद्दल अतिशय आगपाखड करणारी ही लोक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देत असताना एकमेकाची उणीधुणी काढणारी लोक, एका विद्यापीठाला नाव देताना ज्यांना खायला नाही पीठ त्यांना कसं आलं हवं विद्यापीठ, अशा प्रकारचे वक्तव्य काढणारे आज हातात हात घेतात. लोकांना कळत नाही का? लोक इतकी वेडी आहेत का? नाही, लोकांना माहिती ना की हे निवळ सरकार आपलं यावं, आपण सगळे समदुःखी एकत्र आल्याशिवाय आपलं सरकार येणार नाही, ह्याकरता एकत्र आलेत. आणि तिथं भाषणं काय, आम्ही बघून घेऊ, आम्ही हे करू, आम्ही ते करू, अशी दमदाटीची भाषा करून राजकारण चालत नाही. पोलिसांना दम द्यायचा, कुणी आम्हाला हात लावू नका, कोण कुणाला हात लावायला लागलंय? शेवटी आम्ही पण प्रतिनिधित्व करताना आम्ही शेतकऱ्यांचंच प्रतिनिधित्व करतोय ना. आम्हालाही माहिती आहे, आम्ही ग्रामीण भागातूनच पुढे आलेलो आहे. या सगळ्या पाठीमागे अजित पवार आणि गोपीनाथ मुंडे हा जो संघर्ष गेल्या काही काळापासून महाराष्ट्रात उभा राहिलेला आहे, त्या संघर्षातून ही महायुतीचा एक प्रयोग झालेला आहे. मुंडे त्याच्यामध्ये यशस्वी झाले की त्यांनी सगळे गट सोबत घेतले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला या महायुतीचं किती आव्हान वाटतं? काही फरक पडेल असं वाटत नाही? आम्हाला काही फरक पडेल असं वाटत नाही. त्याचं कारण आहे की काही जण निव्वळ व्यक्तिद्वेषापोटी त्याच्यामध्ये एकत्र आलेले आहेत. त्यांना दुसरा काही त्यांचा हेतू नाहीये. त्यांनी त्यांचं सरकार असताना फार काही चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या जनतेच्या करता करून दाखवलेलं नाहीये. उलट त्यांच्या 4.5 वर्षाच्या काळामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला. लोकांनी तो सगळा पाहिला. लोकांना कशा पद्धतीनं त्या ठिकाणी सामोरं जावं लागलं हे लोकांनी अनुभवलेलं आहे. आणि त्याच्यामुळेच 3 निवडणुका सातत्याने आघाडी सरकारला निवडून देण्याचा प्रयत्न ह्या राज्यामध्ये झाला. पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये परस्परांच्या विरोधात लढली. स्वतःचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोर उभे राहिले आणि समोरासमोर त्यांचा संघर्ष देखील काही ठिकाणी उद्भवला. आज परिस्थिती अशी की 15 वर्षापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये दुही आहे, दुफळी आहे. याचा फटका तिथल्या स्थानिक प्रचारात त्या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवर आमची चर्चा झाली आणि आम्ही जसं एकत्र लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लढवतो तसं आम्ही काही ठिकाणी जिथं भाजप शिवसेनेच्या विरोधामध्ये समविचारी पक्षांनी एकत्र आल्याशिवाय यश मिळणार नाही, जातीयवादी पक्षांचा पराभव करण्याच्या करता समविचारी पक्षांनी एकत्र आलं पाहिजे, सर्व धर्म समभाव भूमिका मांडणाऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे. तिथं आम्ही त्या जिल्ह्याला अधिकार देतो. जिल्ह्यांनी तिथल्या स्थानिकांनी निर्णय घ्यायचा, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी, की त्यांना निवडणुका कशा लढवायच्यात. उदाहरणच द्यायचं झालं तर अहमदनगर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढली. तेच तिथं आमची महानगरपालिका आली, महापौर आमचा झाला, उपमहापौर काँग्रेसचा झाला. अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी घडतं. तुम्ही आम्हाला जसं विचारता तसं भाजप शिवसेना पण एकमेकाच्या विरोधामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थातून लढतात ना. पण मी ह्या मताशी सहमत आहे की त्यामध्ये काही बाबतीमध्ये जिथं आम्ही इतरांना बरोबर घेऊन
जिल्हा परिषदा एकत्र चालवलेल्या आहेत, तिथं त्यांना बाजूला करून तिथं आम्ही काँग्रेस बरोबर गेलं पाहिजे. काँग्रेसनी आम्हाला बाजूला ठेवून जिथं इतरांना बरोबर घेऊन जिल्हा परिषदा चालवलेल्या आहेत तिथं त्यांनी पण त्यांना बाजूला करावं, आम्हाला बरोबर घ्यावं. कधी शक्य आहे? कारण आता येणाऱ्या जिल्हा परिषदेची मुदत आत्ताच संपतीये. ही निवडणूक झाली की संपेल, त्यावेळेस आम्ही हे सगळं दुरुस्त करून घेणार. दादा, एका दुसऱ्या बाजूला अजित पवार हे राजकीय धक्का देण्यात माहीर आहेत असं म्हटलं जातं. कारण अनेक वेळेस विधान परिषदेच्या निवडणुका असू द्या, कुठल्या उमेदवाराला कुठं उभा करायचं असू द्या, किंवा अनेक नवीन प्रयोग काही विधान परिषदेमध्ये काही विधानसभेमध्ये करताना एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण म्हणून राजकारण करणारे अजित पवार हे महाराष्ट्राने बघितलेले आहेत. आक्रमक राजकारण करणारे आहेत, बेरजेचं समीकरण जोडणारे आहेत. या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी भूमिका आहे, ज्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांचे उमेदवार उभा केले आहेत, तिथं कुठंतरी अजित पवारांचा एक अदृश्य शक्ती पाठीशी आहे असा एक आरोप केला जातो. खरं आहे हे तथ्य आहे की इथून पुढे काँग्रेस म्हणजे बीजेपीच्या विरोधात देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमेदवार टाकेल असं वाटतं? हा आरोप धादांत खोटा आहे. राज ठाकरेंनी स्वतः महाराष्ट्रामध्ये नवनिर्माण संघटना, ती महाराष्ट्र नवनिर्माण संघटना उभी केलेली आहे आणि त्याच्यामुळे ते कुठं कोण उमेदवार उभे केले पाहिजे, काय उभे केले पाहिजे, आत्ताही त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भाजपच्या पण विरोधामध्ये उमेदवार त्या ठिकाणी उभे केले. पुण्यामध्ये 2 ठिकाणी, पुण्यामध्ये भाजपच्या पण उमेदवाराच्या विरोधात उमेदवार उभे केले. बरं, अजून आता निवडणुका फॉर्म भरायचं काम सुरू झालेलं आहे, परंतु अजून उमेदवार जाहीर होण्याचं काम चाललेलंच आहे. त्याच्यामुळे त्यांनी काय करावं, त्यांनी कुणाबरोबर मिटिंग कराव्या, काय करावं, हा माझा स्वतःचा प्रश्न नाहीच आहे, हा त्यांचा अखत्यारीतला प्रश्न आहे. त्याच्यामुळं प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीनं निवडणुकीच्या निमित्तानं काही आराखडे बांधण्याचं, निवडणूक लढवण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्या प्रकारे ते करतायत असं पाहायला मिळतंय. माझा दुरान्वय देखील त्याशी संबंध आहे. दादा, स्वतःचं तुमचं एक व्यक्तिमत्व असं आहे की अनेक वेळेस तुम्ही चटकून रिॲक्ट होता, आक्रमकपणे काहीतरी निर्णय घेता आणि फसगत होते. असं अनेक वेळेस झालेलं, याच्या आधी 1-2 वेळेस झालेलं आहे की ज्यावेळेस आरोप झाले तुम्ही राजीनामा देऊन बाजूला झाला. त्यानंतर एका भाषणामध्ये बोलताना तोंडातून शब्द गेला, त्याचं तुम्ही प्रायश्चित्त घेतलं, कराडला जाऊन यशवंतराव चव्हाणांच्या समाधी पुढं. हे सगळं होत असताना एका बाजूला शरद पवार साहेब ज्या पद्धतीनं आरोप होत असताना, विरोधकांचे आक्रमक हल्ले होत असताना, राजकीय हल्ले असतील, शाब्दिक हल्ले असतील, जितका संयमाने त्यांनी घेतलं तो संयम तुमच्यात थोडा कमी दिसतो असं सगळ्यांचं म्हणणं आहे. तर या निवडणुकीच्या आता जी काही रणधुमाळी सुरू आहे याच्यामध्ये तुम्ही त्या प्रायश्चित्त घेतलेला संयम थोडा दिसेल या सगळ्या निवडणुका? आजपर्यंत काम करत असताना 25 वर्षामध्ये एकदा एक चूक झाली, जो माणूस काम करतो तोच कुठंतरी चुकतो. एक चूक झालेली मी पुन्हा त्या पद्धत बोललोय, माझ्या दृष्टीने तो विषय मी संपवलेला आहे. पुन्हा पुन्हा तोच मुद्दा कितीदा, ती चूक झाल्यानंतर पुन्हा कुठली चूक झाली? आणि उद्याच्याला मला माझी मतं स्पष्टपणे जर जनतेच्या समोर मांडण्याच्या बद्दल मला योग्य वाटतं तर मी का नाही मांडायची? का मी माझी मतं माझ्या इथं दाबून ठेवायची? आणि लोकांना माझं तर स्पष्ट मत आहे, उगीच पोटात एक हे असले धंदे बंद केले पाहिजे. माझी तर सातत्याने विनंती आहे की जे चितळे समितीने जो SIT नेमलेली होती त्यांच्या अध्यक्षतेखाली तो अहवाल दिलेला आहे, त्याच्यातनं 0.01% महाराष्ट्रातलं सिंचन वाढलंय का किती वाढलंय हे लोकांच्या समोर यावं.